So today we are going to start with the next point, next colligative property. मागच्या लेक्चर्स मध्ये आपण लोअरिंग इन वेपर प्रेशर बघितलं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट बघितलं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बघितलं. आता काय बघायचं आहे तर ऑस्मॉटिक प्रेशर. And osmotic pressure is represented by pi. फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आपण बघणार आहे ती कोणती आहे तर ऑस्मॉटिक प्रेशर. And osmotic pressure is represented by pi. Now, osmotic pressure च्या आधी सगळ्यात पहिला आपण डिस्कस करूया व्हॉट इज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस साठी आपल्याला एक मेम्ब्रेन लागतो. त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कसला मेम्ब्रेन आहे हा? कसला मेम्ब्रेन आहे हा? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये काय असते की आपण एक कंटेनर घेतो. त्या कंटेनर मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावतो. कसला मेम्ब्रेन लावतो? सेमी परमिएबल काय लावतो तर मेम्ब्रेन लावतो. हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय करत असतो तर प्युअर सॉल्व्हेंट पार्टिकल्सला त्यातून पास व्हायला देतो. कोणाला पास व्हायला देतो? प्युअर सॉल्व्हेंट पार्टिकल्सला. सेमी परमिएबल मेम्ब्रेन अलाउज ओनली प्युअर सॉल्व्हेंट particles to pass through it. सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय करतो? फक्त प्युअर सॉल्व्हेंट पार्टिकल्सला पास व्हायला देतो. हे बघा, सोल्युशन मध्ये काय असतंय? सोल्यूट आणि सॉल्व्हेंट ह्या दोन गोष्टी आहेत. तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन, द मेम्ब्रेन विच अलाउज ओनली प्युअर सॉल्व्हेंट पार्टिकल्स टू पास थ्रू इट, ह्याला आपण कसला मेम्ब्रेन म्हणतो तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कसला मेम्ब्रेन म्हणतो? सेमी परमिएबल. मग आता मला ऑस्मॉसिस म्हणजे काय समजून घ्यायचंय. ऑस्मॉसिस साठी मी काय करते? एका साइडला काय घेते? प्युअर सॉल्व्हेंट घेते आणि एका साइडला काय घेते? सोल्युशन घेते. असं काय नाही की दोघांची लेवल वर खाली असेल, दोघांची लेवल सेम असू शकते किंवा कसंही असू शकते. ठीक आहे. एका साइडला काय घेते? सोल्युशन. एका साइडला प्युअर सॉल्व्हेंट आणि एका साइडला काय घेते तर सोल्युशन. किंवा अजून एक सिच्युएशन मध्ये आपण काय घेऊ शकतो? एकाकडे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, असा सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणजे सॉलिड पार्टिकल्स काय असणार आहेत तर कमी असणार आहे, लो कॉन्सन्ट्रेशन. आणि एकाकडे काय आहे तर हाय कॉन्सन्ट्रेशन. एकाकडे लो कॉन्सन्ट्रेशन आणि एकाकडे हाय कॉन्सन्ट्रेशन. आता फ्लो ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल, फ्लो ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल हे दोन्ही साइडने होत असते. प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन साइड पण सॉल्व्हेंट पार्टिकल्स मूव्ह होत असतात किंवा सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हेंट साइड पण सॉल्व्हेंट पार्टिकल्स काय होऊ शकतात तर मूव्ह होऊ शकतात किंवा मूव्ह होत असतात. पण दिसतंय कोण जास्त? ज्याची रेट जास्त आहे. म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन जाण्याची रेट जास्त आहे का सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हेंट जाण्याची रेट काय आहे? जास्त. तर प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन साइडला जाण्याची रेट काय असते तर जास्त असते. सो the flow of solvent particles, the flow of solvent particles from pure solvent side, from pure solvent side to solution side, from pure solvent side to solution side, or the flow of solvent
particles, the flow of solvent particles from low concentration to high concentration. Solvent particles कुठून कुठं मूव्ह होतात? From a lower concentration to higher concentration is called what? Is called osmosis. Osmosis आपण कोणाला म्हणतो? What is osmosis? The flow of pure solvent particles. The flow of pure solvent particles from a pure solvent side to solution side, or from a lower concentration to higher concentration, or from a lower concentration to higher concentration is called as what? Osmosis. And this osmosis takes place through which membrane? Semi-permeable membrane. The membrane which allows only solvent particles to pass through it. मग मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा पॅसेज होणार आहे प्युअर सॉल्व्हेंटचं, तर ते प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन साइड पण होणार आहे आणि सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हेंट साइड पण होणार आहे. पण जे मेजरेबल असते, सो हा मी तुम्हाला काय सांगत होते की मुवमेंट जे पार्टिकल्सचं आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन पण होऊ शकतो, किंवा फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, किंवा जो मुवमेंट आहे तो प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन किंवा सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हेंट, ह्या दोन्ही साइडनं मुवमेंट होऊ शकतो. पण मेजरेबल मुवमेंट कोणता असतो? फ्लो ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल्स फ्रॉम अ प्युअर सॉल्व्हेंट साइड टू सोल्युशन साइड, or from a lower concentration to higher concentration. So the flow of solvent particles from a pure solvent side to solution side, or flow of solvent particles from a lower concentration to higher concentration is called what? Osmosis. त्याला आपण काय म्हणतो असतो तर ऑस्मॉसिस. ठीक आहे, फाइन. मग ठीक आहे, ऑस्मॉसिस म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हेंट पार्टिकल्स फ्रॉम अ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, or from a pure solvent to solution side. So हे constituent particles move होत आहेत. Constituent particles काय होत आहेत तर move होत आहेत. जेव्हा हे constituent particle lower concentration to कुठं move होत आहेत? Higher. बघा मी काय सांगतेय, lower to higher. इथं pressure create होतो solution side ला. काय create होतो? Pressure. The pressure created on the solution side, the pressure created on the solution side, which stops the osmosis, the pressure created on the solution side, which stops the osmosis, ह्याला आपण काय म्हणतो तर ऑस्मोटिक प्रेशर. ह्याला आपण कसला प्रेशर म्हणतो बाळांनो? आपण ह्याला ऑस्मोटिक प्रेशर. आणि ऑस्मोटिक प्रेशर हा कशाने रिप्रेझेंट केला जातो? बाय the pressure created on the solution side which stops the osmosis. It stops the movement of the solvent particles from pure solvent to solution, or from a lower concentration to higher concentration. समझ में आ रहा है? Yes or no? Okay. So the pressure created on solution side which stops the osmosis is called as which pressure? Osmotic pressure. कसला प्रेशर म्हणतो आपण त्याला? And osmotic pressure is represented by what?
समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. आता या ऑस्मॉटिक प्रेशरला रिलेटेड सर्टन लॉज आहेत, लाईक वेंट ऑफ बॉइल्स लॉ. आता वेंट ऑफ बॉइल्स लॉ काय म्हणतो बघा. वेंट ऑफ बॉइल्स लॉ म्हणतो osmotic pressure of a solution is directly proportional to concentration of solution. वेंट ऑफ बॉइल्स लॉ काय म्हणतो? वेंट ऑफ बॉइल्स लॉ काय म्हणतो? osmotic pressure is directly proportional to the concentration of the solution at constant, काय constant? Temperature and number of moles. Went of Boyle's law. कसला law? Went of Boyle's law. Next, went of Charles law. Went of Charles law काय म्हणतो? Osmotic pressure is directly proportional to temperature. Osmotic pressure is directly proportional to what? Osmotic pressure is directly proportional to what? Temperature. At constant number of moles and volume. आणि नेक्स्ट आहे वेंट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. वेंट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. वेंट ऑफ ॲव्होगॅड्रो लॉ काय म्हणतो? ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड व्हॉल्यूम. अजून हा जो वेंट ऑफ बॉइल्स लॉ आहे, यामध्ये एक लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. सो आपण असंही म्हणू शकतो की ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑस्मॉटिक प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? व्हॉल्यूम. ऑस्मॉटिक प्रेशर इज inversely proportional to what? 1. Now what we can do? We can combine this equation, first equation and second equation. जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 काय केला? कंबाईन केला. कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2 आपल्याला असं दिसते की ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. Osmotic pressure is directly proportional to concentration and what? Concentration and what? Concentration and what? Temperature. Now to remove the directly proportionality sign, we introduced a constant R. So pi is equals to RCT, where R is which constant? R is gas constant, जे आपण मागच्या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पण घेतलेलं. जेव्हा आपण ऍक्च्युली याला स्टार्टिंगला आर डॅश कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? आर डॅश. पण आर डॅश आणि आर ची व्हॅल्यू नियरली काय येते तर सेम. सो आपण आर म्हणजे इथं गॅस कॉन्स्टंट कन्सिडर करतो. आणि याला लिहिताना आपण असंही लिहितो, पाय इज इक्वल्स टू काय लिहू शकतो तर CRT. पाय इज इक्वल्स टू काय आहे? पाय इज इक्वल्स टू काय आहे? पाय इज इक्वल्स टू काय आहे? CRT. पाय इज इक्वल्स टू काय आहे? CRT. पाय इज इक्वल्स टू काय आहे? CRT. आता पाय इज इक्वल्स टू CRT लिहिलं, ठीक आहे. ह्या आर ची व्हॅल्यू, ह्या आर च्या व्हॅल्यू 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन असू शकते, किंवा आर इज इक्वल्स टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन पण असू शकते आर ची व्हॅल्यू, किंवा कॅलरीज मध्ये पण येते. जी आर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ना, तीच व्हॅल्यू आहे. समजते का काय केलंय? ह्याला
हा तुमचा जो पाय इज इक्वल्स टू CRT येतो, हा पाय इज इक्वल्स टू CRT ला आपण जनरल सोल्युशन इक्वेशन म्हणतो. कसला इक्वेशन म्हणतो? कसला इक्वेशन म्हणतो? जनरल सोल्युशन इक्वेशन. सोल्युशनच, ऑस्मॉटिक प्रेशर. ह्याला आपण कसला सोल्युशन म्हणतो? जनरल सोल्युशन काय म्हणतो तर इक्वेशन. समझ में आ रहा है? यस और नो? आता ह्याला ऑस्मॉटिक प्रेशर पाय आणि मोलार मासचा रिलेशन बघूया. मोलार मास कोणाचा? मोलार मास ऑफ नॉन volatile solute. पाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन volatile solute रिलेशन बघूया. तर बघा, पाय इज इक्वल्स टू काय तर CRT. पाय इज इक्वल्स टू काय? CRT. आता सी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. कॉन्सन्ट्रेशन इथं मोलॅरिटी असते. इथं जी कॉन्सन्ट्रेशन असते ती काय असते? मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी म्हणजे काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ काय असते तर सोल्युशन. सो पाय इज इक्वल्स टू CRT आहे. सो पाय इज इक्वल्स टू CRT आहे तर N2/V. इथं काय येणार आहे तर RT. परत नंबर ऑफ मोल्स आहेत. नंबर ऑफ मोल्स कोणाचे? सोल्यूटचे. कोणाचे नंबर ऑफ मोल्स? सोल्यूटचे. सो नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असते? मास डिवायडेड बाय काय तर मोलार मास. N2 म्हणजे काय असते? W2 काय असते तर M2. सो इथं W2 RT आणि इथं काय असणार आहे तर व्हॉल्यूम इन काय आहे तर लिटर. सो इथं आपण असं लिहू शकतो, पाय इज इक्वल्स टू W2 RT डिवायडेड बाय M2 इंटू V. व्हॉल्यूम इन काय असणार आहे तर लिटर्स. वेट ऑफ सोल्यूट. W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूट 2 सोल्यूट आणि 1 काय असते? सॉल्व्हेंट. आणि इथं आपण सोल्यूट घेताना कसला सोल्यूट घेतोय? नॉन वोलाटाईल सोल्यूट. कसला सोल्यूट घेतो? कसला सोल्यूट घेतो? नॉन वोलाटाईल सोल्यूट. समजते का? मग ह्यावरनं पण आपण काय कन्क्लूड करतो की ऑस्मॉटिक प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट. ऑस्मॉटिक प्रेशर इज इनवर्सली proportional to osmotic pressure is inversely proportional to molar mass of non-volatile solute. Osmotic pressure is inversely proportional to the molar mass of what? Non-volatile solute. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? Yes or no? ठीक है. ऑस्मॉटिक प्रेशर आपण काय डिस्कस करतोय तर आपण पहिल्याच 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितले. कोणते? लोअरिंग इन वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन काय बघितलं तर फ्रीजिंग पॉइंट. ओके. सो besides the boiling point elevation, freezing point depression, osmotic pressure is associated with vapor pressure lowering and can be used to determine the molar mass of dissolved solutes. ठीक है. Now what is semi-permeable membrane? The membrane which allows only solvent particles to pass through it. आपल्याकडे सोल्युशन मध्ये सोल्यूट आणि कोण आहे? सॉल्व्हेंट. आणि आपला सोल्यूट जो आहे तो नॉन वोलाटाईल सोल्यूट आहे. हा. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेन, द मेम्ब्रेन विच अलाउज ओनली सोल्यूट पार्टिकल्स टू पास थ्रू इट. मग हा कोण असतो? The osmotic pressure phenomena involves the use of semi-permeable membrane. It is a film such as cellophane which has a pores. Pores छोटे छोटे दाणे असतात त्यामध्ये. Pores large enough to allow the solvent molecules to pass through it. Large enough to allow solvent particles to pass through it, but these pores are small enough
and not allows the passage of large solute molecules or ions of high molecular mass through them. So the semi-permeable membrane selectively allows passage of what? Passage of what? Solvent molecules. Passage of what? Passage of what? Solvent molecules. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक है. Osmosis. What is osmosis? The process in which a flow of solvent molecule takes place from a lower concentration to higher concentration, or from a pure solvent side to solution. Actually flow दोन्ही side ला असतो. From pure solvent to solution पण असतो, from solution to pure solvent पण असतो, from lower concentration to higher concentration पण असतं, and from higher concentration to lower. पण दिसून येणारा कोणता फ्लो असतो? फोर्स तर दोन्हीकडून लावतोय, पण जिंकणारा फोर्स कुठून असतो? तर फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, और फ्रॉम प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन. सो बघा, when a solution and a pure solvent or two solutions of different concentrations are separated by semi-permeable membrane, the solvent molecules passes through the membrane. What is the direction of flow of solvent molecules? दोन्ही डायरेक्शन ला असते. Solvent to solution, solution to solvent. Low concentration to higher concentration to lower. पण जिंकणारी कोणती? From a higher to lower का lower to higher? Lower to higher, or from a pure solvent side to solution side. So it is important to understand the passage of solvent molecules through semi-permeable membrane takes place in both directions. Takes place in both directions. Since the solvent is on both sides of membrane, however, the rate of passage of solvent molecules into the solution, or from a more dilute म्हणजे low concentration to more concentrated solution, is found to be greater than the rate in the reverse direction. This is favorable. This is favorable. What is favorable? From a lower concentration to higher concentration, or from a pure solvent side to solution side. This is favorable. The vapor pressure of solvent gas is greater than that of solution. So net spontaneous flow, जिंकणारा flow, the flow net spontaneous, आपोआप होणारा flow is from solvent molecule into the solution, or from a more dilute solution to more concentrated solution through semi-permeable membrane, and this is called as what? Osmosis. ह्याला आपण काय म्हणतो? Osmosis. ठीक आहे. So for osmosis, the flow takes place from a net flow of solvent is from solvent to solution, or from a solution of a lower concentration to the solution of a higher concentration. हा जो डिवाइड करणारा आहे हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. जो प्युअर सॉल्व्हेंट आणि सोल्युशनला, आणि सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशनला काय करत असतो? तर सेपरेट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऍज अ रिझल्ट of osmosis, the amount of liquid on a pure solvent side or more dilute solution side decreases. कॉमन सेंस है. अगर नेट फ्लो फ्रॉम सॉल्वेंट टू सोल्यूशन है, फ्रॉम अ लोअर कॉन्सेंट्रेशन टू हायर कॉन्सेंट्रेशन है, तो सॉल्वेंट साइड का या फिर लो कॉन्सेंट्रेशन साइड का क्या होगा? क्या होगा? सॉल्वेंट पार्टिकल्स क्या होंगे? कम हो जाएंगे. ठीक है. कॉन्सिक्वेंटली द अमाउंट ऑफ लिक्विड ऑन अदर साइड इंक्रीजेस. दिस रिजल्ट्स इन द डिक्रीज ऑन द कॉन्सेंट्रेशन ऑफ द सोल्युशन. नाउ व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मॉसिस होत असताना जेव्हा ह्या साइडचा सोल्युशनचं काय वाढते, लेवल वाढत चाललेली आहे, तर एक फोर्स क्रिएट होतो, अपोजिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर, जो ऑस्मॉसिसला आफ्टर सर्टन टाइम स्टॉप करतो. अ प्रेशर क्रिएटेड ऑन द सोल्युशन साइड or a side where there is a higher concentration which stops the osmosis is called as osmotic pressure. कसला प्रेशर?
सो ऑस्मॉसिस कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड विथ द एक्सपेरिमेंटल सेटअप ॲज शोन इन द फिगर. हे बघा, ह्याने काय केलंय, हा वॉटर घेतलाय प्युअर सॉल्व्हेंट म्हणून, इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेली आहे आणि इथं शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. मग सॉल्व्हेंट पार्टिकल्स कुठून कुठं होणार आहेत, प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन, प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन. त्यामुळे ही जी लेवल आहे फिसल फनेल मधली, ही काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, पहिला एवढी लेवल होती, पहिला इनिशियली एवढी होती, एवढी वाढली आणि त्यानंतर काय आता लेवल वाढत नाही, म्हणजे ऑस्मॉसिस काय झाला, स्टॉप. मग ज्या पॉइंटला ऑस्मॉसिस स्टॉप झाला त्यावेळी जो क्रिएट झालेला प्रेशर आहे कोणत्या साईडला, सोल्युशन साईडला, त्याला आपण काय म्हणतो तर ऑस्मॉटिक प्रेशर. काय म्हणतो आपण त्याला, ऑस्मॉटिक प्रेशर. and osmotic pressure is given by pi is equals to h rho g. Oh my god. Okay, लक्ष द्या. सो आपण काय डिस्कस करतो तर ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं की जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते प्युअर सॉल्व्हेंट साइड टू सोल्युशन साइड, प्युअर सॉल्व्हेंट साइड टू सोल्युशन साइड जेव्हा जाणार आहे त्यावेळी ह्याचे जे काही लेवल आहे सोल्युशनची वाढत जाणार आहे. आफ्टर सर्टन टाइम ती लेवल वाढायची काय झाली, बंद. म्हणजे सोल्युशन साइडला जो काही प्रेशर क्रिएट झाला त्या तो जो प्रेशर क्रिएट झाला त्याला आपण कसला प्रेशर म्हणतो तर ऑस्मॉटिक प्रेशर. आणि तो ऑस्मॉटिक प्रेशर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, पाय. सो ऑस्मॉटिक प्रेशर इज रिप्रेझेंटेड बाय पाय आणि पाय इज इक्वल्स टू h rho g. पाय इज इक्वल्स टू काय आहे तर h rho g. h हाईट किती चेंज झाली, ग्रॅव्हिटी तर फिक्स्ड असते आणि रो म्हणजे काय असते तर डेन्सिटी. ठीक आहे, पुढे बघा. As a result, some of the solvent passes through the membrane into the solution. As a result, some of the solvent passes through the membrane into the solution. It causes the liquid level in the tube to rise. The liquid column in the tube creates a hydrostatic pressure that pushes the solvent back. जसं वाढलं तसं म्हणतं की नाही आता परत जा बाबा. That pushes the solvent back. Okay. The liquid column in the tube creates hydrostatic pressure that pushes the solvent back through the membrane into the container. The column of a liquid in the tube continues to rise and eventually stops rising. Eventually stops rising. ज्या पॉइंटला रायझिंग काय झालं, बंद. ज्या पॉइंटला रायझिंग काय झालं, बंद. ओके, इव्हेंच्युअली स्टॉप्स रायझिंग. At this stage, the hydrostatic pressure developed is sufficient to force the solvent molecules back through the membrane in the container. म्हणजे जसं सॉल्व्हेंट टू सोल्युशन साइड येत होतं, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर, एका लेवल पर्यंत जाईल. पण त्याच वेळी तो म्हणतो नाही मला सॉल्व्हेंट पार्टिकल्स नको आहेत बाबा, मला प्रेशर क्रिएट होतोय माझ्यावरती, मला तो प्रेशर काही सहन करायचा नाहीये. पण ज्या पॉइंटला ते थांबतं, ओव्हरकम करतं की हा पहिला ट्राय करत होतो सॉल्व्हेंट पार्टिकल्सला मागे पाठवायचं, आता मग नाही कम्प्लिटली जाऊच शकतो. सोप्या भाषेत एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा ज्या पॉइंटला तुमचं ऑस्मॉसिसची प्रोसेस स्टॉप होते, म्हणजे लेवल ऑफ रायझिंग जी असते ती काय होते, स्टॉप. त्यावेळी जो प्रेशर क्रिएट झाला सोल्युशन वरती, कोणावरती क्रिएट झाला प्रेशर, सोल्युशन वरती, ज्यानं काय केलं, ऑस्मॉसिसला काय केलं, स्टॉप. त्याला आपण काय म्हणायचं, ऑस्मॉटिक प्रेशर. The pressure created on the solution side which stops the osmosis, which stops the osmosis is called as osmotic pressure. So at this stage, hydrostatic pressure developed is sufficient to force the solvent molecules back through the membrane into the container at the same rate they enter the solution. An equilibrium is thus established. An equilibrium is thus established when the rate of forward and reverse passes at the equal rate. The height of the liquid column in the tube remains constant. Change होत नाही. So this implies that the hydrostatic pressure has stopped the osmosis. The hydrostatic pressure that has stopped the osmosis
is called as which pressure? Osmotic pressure. And it is represented as pi is equals to h rho g. Pi is equals to काय असते? Pi is equals to काय असते? h rho g. So इथं बघा. It is important to note that osmotic pressure is not the pressure produced by the solution. Osmotic pressure is not produced by the solution. It exists only when the solution is separated from the solvent. फक्त सोल्युशन घेतलाय तुम्ही, तिथं ऑस्मॉटिक प्रेशर वगैरेचा काय संबंध आहे नाही. हा तुम्ही सोल्युशन घेतलाय, प्युअर सॉल्व्हेंट घेतलाय आणि त्याला सेपरेट केलाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन आणि त्याला सेपरेट केलाय कशानं? आणि त्याला सेपरेट केलाय कशानं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मगच तो प्रेशर क्रिएट होणार. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. विथ अ सुटेबल काइंड ऑफ व्हॉट? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो बघा हा, the hydrostatic pressure that stops osmosis. असा प्रेशर जो ऑस्मॉसिसला काय करतो? स्टॉप. The hydrostatic pressure that stops osmosis is called an osmotic pressure. त्याला आपण कसला प्रेशर म्हणतो? Osmotic pressure. And that osmotic pressure is represented by pi. Okay? The hydrostatic pressure is equal to h rho g, where h is the height of the liquid column in the tube, rho is the density of solution, and g is acceleration due to gravity. Now isotonic solutions. आपण काय म्हटलं? आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेतो आणि दोन सोल्युशन्सला काय करतो तर सेपरेट करतो. करतो ना? येस ऑर नो? ठीक आहे. आता आयसोटोनिक सोल्युशन्स म्हणजे काय असते बघा. आयसोटोनिक सोल्युशन्स. आयसो म्हणजे काय असते? सेम. आणि टॉनिक म्हणजे इथं काय कन्सिडर करूया? कॉन्सन्ट्रेशन. असे सोल्युशन्स ज्यामध्ये दोन्ही जे काही तुम्ही सेपरेट केलेले सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेऊन सेपरेट केलेले जे काही दोन सोल्युशन्स आहेत त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. असे दोन सोल्युशन्स जेव्हा तुम्ही त्यांना सेपरेट केलाय सेमी परमिएबल मेम्ब्रेननं, पण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सेम. जर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे तर कोणी कोणत्या साईडला फ्लो व्हायचा संबंध येत नाही. किंवा जरी फ्लो झाला फ्रॉम एका कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 0.1 फॉर एक्झाम्पल कंपेअर करूया की 0.1 मोलार आपण काय घेतला? युरिया. आणि 0.1 मोलार आपण काय घेतला? सुक्रोज. 0.1 मोलार काय घेतला? युरिया. आणि 0.1 मोलार काय घेतला तर सुक्रोज घेतला. ह्या दोघांचं काय सेम आहे? कॉन्सन्ट्रेशन. ज्या केसमध्ये दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असते? सेम. जेव्हा दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय असते? सेम, त्याला आपण कसला सोल्युशन म्हणतो? आयसोटोनिक सोल्युशन. कसला सोल्युशन म्हणतो आपण ह्याला? कसला सोल्युशन म्हणतो आपण ह्याला? आयसोटोनिक सोल्युशन. कसला सोल्युशन म्हणतो आपण ह्याला? आयसोटोनिक सोल्युशन. जेव्हा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम तर ऑस्मॉटिक प्रेशर पण काय असणार आहे? सेम. कॉन्सन्ट्रेशन सेम तर ऑस्मॉटिक प्रेशर पण काय असणार आहे? सेम. सो इथं बघा, व्हॉट आर आयसोटोनिक सोल्युशन्स? What are isotonic solutions? What are isotonic solutions? Two or more solutions having the same osmotic pressure are said to be isotonic solutions. So for example, 0.1 mole of urea solution and 0.1 mole of sucrose solutions are isotonic because their osmotic pressures are equal. काय इक्वल आहे त्यांचा? काय इक्वल आहे त्यांचा? osmotic pressure. Such solutions having the same molar concentration बट हे तर मोलार कॉन्सन्ट्रेशन सेम असते म्हणजे मोल्स पर लिटर मध्ये सेम असणार आहे, ग्रॅम पर लिटर मध्ये वेगळे असणार आहेत. इफ दिस सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन देर इज नो फ्लो ऑफ सॉल्व्हेंट्स इन ईदर डायरेक्शन. कारण ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे तर ऑस्मॉसिस व्हायचा संबंध येत नाही.
जर ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे तर ऑस्मोसिस व्हायचा संबंध येत नाही. समझ में आ रहा है जो मैंने बोला? येस और नो? मग आयसोटोनिक सोल्युशन्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. ठीक आहे. मग पुढे काय असतंय? अजून दोन प्रकार आहेत, ते हायपरटोनिक आणि कोण असतात तर हायपोटोनिक. एकत्र दिलंय बघा. असं का दिलंय? कन्सिडर करा. 0.1 मोलार तुमचा कसला सोल्युशन आहे तर युरिया. 0.1 मोलार कसला सोल्युशन आहे? युरिया. आणि दुसरा जो सोल्युशन आहे तो 0.05 मोलार काय आहे तर सुक्रोज. 0.05 मोलार काय आहे? सुक्रोज आहे. आता मला सांगा कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे का सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? युरियाचं. सो आपण काय म्हणणार आहे? 0.1 molar urea is hypertonic to 0.05 molar कोण असते तर सुक्रोज किंवा 0.05 molar sucrose 0.05 molar sucrose is hypotonic to 0.1 molar urea. जेव्हा दोन कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे असतात, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तो हायपरटोनिक आहे दुसऱ्याला, आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तो हायपोटोनिक आहे दुसऱ्याला. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, मग ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर पण जास्त. कारण आपण वॅन ऑफ बॉइल्स लॉ मध्ये काय म्हणतो? ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. सो इथं काय असणार आहे तर π1 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे? π2. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ युरिया हा ग्रेटर असणार आहे ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सुक्रोज पेक्षा. समजतंय का? येस और नो? आणि दुसरं ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सुक्रोज हा कमी असणार आहे ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ युरिया पेक्षा. एवढंच. येते लक्षात? ठीक आहे. So if two solutions have unequal osmotic pressure, त्यांच्यामध्ये अनइक्वल ऑस्मॉटिक प्रेशर आलाच का? कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं होतं. काय वेगळं होतं? कॉन्सन्ट्रेशन कोणाच्या टर्म्स मध्ये? मोल पर लिटर. कॉन्सन्ट्रेशन कोणाच्या टर्म मध्ये? मोल पर लिटर. मोलॅरिटी. द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन is having higher osmotic pressure and it is said to be hypertonic solution. And the more dilute solution exhibiting lower osmotic pressure is called as hypotonic solution. If आता ह्या केस मध्ये मी युरियाचं जास्त दिले, त्यांनी म्हटले if osmotic pressure of sucrose is higher than that of urea, then sucrose solution is hypertonic to urea and urea solution is hypotonic to sucrose. आता आपण हे बघितलं, ह्यांनी डायरेक्ट दिलं इथं ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनचा रिलेशन, पण मी तुम्हाला जनरल सोल्युशन इक्वेशन पासून दाखवलेलं आहे. वॅन ऑफ बॉइल्स लॉ दाखवला, वॅन ऑफ चार्ल्स लॉ दाखवला, वॅन ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ दाखवला. त्यावरनं आपल्याला एक रिलेशन काय येतो? पाय इज इक्वल्स टू काय असते तर CRT. सी म्हणजे काय असते तर N2/VRT. N2 पाय इज इक्वल्स टू N2 म्हणजे काय असते? W2/M2 V आणि इथं काय असणार आहे तर RT. समझ में आ रहा है? येस और नो? आणि इथं जो कॉन्सन्ट्रेशन आहे तो मोलॅरिटी आहे. इथं जो आपण कॉन्सन्ट्रेशनचा टर्म वापरतो तो कोण आहे तर मोलॅरिटी. काय आहे? पण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये आपण काय वापरतो? मोलॅरिटी, जो टेम्परेचर डिपेंडंट नाहीये. आणि इथं आपण टेम्परेचर डिपेंडंट वापरलं तर काही फरक पडत नाही. हा इक्वेशन आपण बघितला. आता नेक्स्ट बघा, रिव्हर्स ऑस्मोसिस. कसला ऑस्मोसिस? रिव्हर्स. आणि हे लक्षात ठेवायचं, ही स्टेटमेंट तुम्हाला सीईटी ला विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर द एक्सपेन्सिव्ह
osmotic pressure is much larger and therefore more precisely measurable property than other colligative properties. It is therefore useful to determine the molar masses of very expensive substances. Very expensive substances जर मोलार मास फाइंड करायचा असेल तर कोणतं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरतो आपण? ऑस्मॉटिक प्रेशर. काय वापरतो आपण? काय वापरतो आपण? ऑस्मॉटिक प्रेशर. काय वापरतो आपण? ऑस्मॉटिक प्रेशर. समजतंय का? येस और नो? येस और नो? ठीक. What is reverse osmosis? As mentioned earlier, osmosis is the flow of solvent through a semi-permeable membrane into solution. पण जर मी ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षा सोल्युशन साइडला लावला, कोणत्या साइडला लावला? तर रिव्हर्स होणार डायरेक्शन. काय होणार डायरेक्शन? रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे सोल्युशन साइड टू प्युअर सॉल्व्हेंट साइड. पहिला सॉल्व्हेंट पार्टिकल्स कुठे मूव्ह होत होते? वॉटर जर कन्सिडर केला सॉल्व्हेंट आहे, प्युअर सॉल्व्हेंट वॉटर कन्सिडर केलं तर पहिला वॉटर कुठून कुठं मूव्ह होत होता? फ्रेश वॉटर टू कोणत्या साईडला? सॉल्ट वॉटर. हे एक एक्झाम्पल दिले. फ्रेश वॉटर प्युअर सॉल्व्हेंट आहे आणि सॉल्ट वॉटर म्हणजे त्यामध्ये काय आहे तर सॉल्ट ऍड केलेली आहे, सॉल्ट सोल्युशन आहे. सो स्टार्टिंगला फ्रेश वॉटर मध्ये मुवमेंट कसं होत होतं? म्हणजे या प्रोसेसमध्ये पहिलं ऑस्मॉसिस जेव्हा व्हायचं त्यावेळी आपण जे सॉल्व्हेंट पार्टिकल्स आहेत ते फ्रेश वॉटर टू सॉल्ट वॉटर पास होत होते. पण जर मी प्रेशर लावला ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर, ही डिरेक्शन रिव्हर्स होते. रिव्हर्स होते. सॉल्ट वॉटर टू फ्रेश वॉटर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय व्हायला लागतात तर मूव्ह व्हायला लागतात. आणि ह्या प्रोसेसला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस वापरतो. डिसॅलिनायझेशन ऑफ वॉटर. तुमच्या घरी आरओचा पाणी जो येतो किंवा युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये जे काही पाणी वापरतात ते डिसॅलिनायझेशन करून वापरतात, कारण तिथं रिव्हर्स नाहीये, तिथं फ्रेश वॉटर नाहीये. डिसॅलिनायझेशन म्हणजे काय असते किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस कुठं वापरलं जातं? जिथं तुम्हाला सोल्यूटला काय करायचंय? सेपरेट करायचं आणि प्युअर सॉल्व्हेंट काय करायचंय? ऑब्टेन करायचं आहे. सो इथं बघा, direction of osmosis can be reversed by applying a pressure larger than osmotic pressure. A pressure larger than osmotic pressure. So the pure solvent then flows from the solution into pure solvent through a semi-permeable membrane. This phenomena is called as which osmosis? Reverse osmosis. ह्याला आपण कसला ऑस्मॉसिस म्हणतो? ह्याला आपण कसला ऑस्मॉसिस म्हणतो? रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. So figure 2.10 shows the schematic setup for the reverse osmosis where fresh water and salty waters are separated by semi-permeable membrane. So when the pressure larger than osmotic pressure of solution is applied on solution, pure water from salty water passes into fresh pure water through the membrane. Through what? Through what? Through the membrane. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no? नोट डाउन करून घ्या सगळ्या पॉइंट्स पहिला.